हम्म. अ, पुन्हा एक वार आपणा सर्वांना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. अ, या दिवसामध्ये आपण पवित्र शास्त्रीय जे सिद्धांत आहेत, पवित्र शास्त्रातील तत्व आपण अभ्यासत आहोत आणि त्याची सुरुवात आपण कालपासून केलेली आहे. काल आपण थोडक्यात त्याचा परिचय पाहिला, की जग देवाबद्दल कसा विचार करतं नाही का, आणि सिद्धांत त्याचा अर्थ काय होतो, आणि शेवटी आपल्याला शिकायला भेटलं देवाबद्दलच्या काही महत्त्वाच्या व्याख्या आपण पाहिलेल्या आहेत. अ, आज आपण पुढे जाणार आहोत. विशेष करून आपण पहिलं जे तत्व आहे ते अभ्यासत आहोत, आणि ते म्हणजे काय, देवशास्त्र. आणि यामध्ये आपण अनेक गोष्टी अभ्यासणार आहोत जिथं आपल्याला देव काय आहे, पवित्र शास्त्रामध्ये देवाने स्वतःला कसं प्रगट केलेलं आहे नाही का, आणि ते आपल्याला दाखवलेलं आहे. आणि कालच मी बोलत असताना बोललेलो आहे की ज्यावेळेस मोशे नाही का देवाला म्हणतो की मला तुझं रूप पाहायचं आहे, त्यावेळेस देव बाप काय म्हटलं की माझं चांगुलपण मी तुझ्या समोरून चालवेल म्हटलेलं आहे. आणि जर आपल्याला देवाला पाहायचं आहे तर देवाने स्वतःला त्याच्या गुण वैशिष्ट्यांद्वारे प्रगट केलेलं आहे. ओके. आणि म्हणून जर आपल्याला देवाला समजून घ्यायचे तर त्याची गुण वैशिष्ट्य समजून घेणं गरजेचं आहे. आणि विशेष करून ज्यामुळं देव देव आहे अशा 5 गोष्टी आज आपण पाहणार आहोत, की जिथं देव कोण आहे, आणि ते त्या मूलभूत स्वभाव दाखवणार आहेत, की हे फक्त देवाबद्दलच आणि देवामध्येच आपल्याला पाहायला भेटतात. आणि A.W. टोझर जे आहे ते अशा प्रकारे म्हणतात की देवाचे जे गुण विशेष आहे ते म्हणजे देवाने स्वतःविषयी कोणत्या प्रकारे, कोणत्याही प्रकारे प्रगट केलेलं सत्य आहे. तर आपल्याला देवाला जर पाहायचं आहे, देवाला जर जाणून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे, तर आपण त्याला त्याच्या गुण वैशिष्ट्यांमधून समजून घेऊ शकतो. आणि तेच वारंवार मी तुम्हाला सांगत आहे, मोशेला बोलत असताना देवाने तेच सांगितलं की तो दयाळू, मंद क्रोध नाही का, अ, अनुताप पावणारा, पवित्र, ईर्ष्यावान तो देव मी आहे. बरोबर. अब्राम, इसाक, याकोबाचा देव सुरुवातीलाच मोशेसोबत बोलत असताना देवाने बोललेला आहे. तर अ, अम, जुन्या करारामध्ये ज्यावेळेस देवाने स्वतःला प्रगट केलं, त्याच्या गुण वैशिष्ट्यांद्वारे त्याने स्वतःला प्रगट केलेलं आहे. नवीन करारामध्ये सुद्धा आपल्याला ते शिकायला भेटतं. आता जी 5 मूलभूत जी गुण लक्षणं आहे देवाची, जे त्याचं मूलभूत स्वभाव दाखवणारे आहेत, आणि आपल्याला पाहायला भेटतं की तोच त्या सर्व गोष्टींचा स्रोत असणार आहेत, त्याकडे आजच्या या सायंकाळी आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि ती 5 जी गुण लक्षण आहे ते आपल्या समोर आहे. पहिलं म्हणजे देव आत्मा आहे. त्यानंतर दुसरं आपण पाहणार आहोत देव जीवन आहे. तिसरं देव परिपूर्ण आहे. चौथं आपण पाहणार आहोत की देव अनन्य आहे. आणि पाचवं आपण शिकणार आहोत देव सार्वकालिक आहे. आणि ही 5 अशी मूलभूत गुण वैशिष्ट्य आहेत जी आपल्याला एका स्रोताबद्दल सांगतात, की तो कशा प्रकारे त्या गोष्टीचा स्रोत आहे. सगळ्यात पहिलं देव आत्मा आहे. आता ज्यावेळेस आपण देवाबद्दल विचार करतो, तर ज्या प्रकारे जे आय पॅकर नाही का सुरुवातीलाच प्रश्न विचारतात की देव म्हटल्यानंतर तुमच्या मनामध्ये काय विचार येतात नाही का, तर लोक वेगवेगळ्या प्रकारे त्याची कल्पना करतात, वेगवेगळ्या प्रकारे बोलतात. परंतु पवित्र शास्त्रामध्ये प्रगट झालेला देव, त्याच्याबद्दल आपण विचार करत असताना तो आत्मा आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच तेच आपण या सायंकाळी सगळ्यात अगोदर समजून घेऊया. तर जे आय पॅकर ते म्हणतात की देव आपल्यासारखा काळ व ठिकाणाचा बंदिवान नाही, त्याला वेळेचं किंवा एखाद्या ठिकाणाची अशी मर्यादा नाहीये, तर तो त्या मर्यादेच्या पलीकडे आहे. आणि देवाची जी आत्मिकता आहे, देव आत्मा आहे ज्यावेळेस आपण म्हणतो, तर ते त्यातून आपल्याला पाहायला भेटतं की त्याची आपल्या लोकांसोबतची जवळीकता, आणि त्यातून आपल्याला पाहायला भेटतं की तो आपल्या लोकांच्या गरजा पुरवण्यास पुरेसा आहे, यासाठी सुद्धा हे सत्य खात्री देणारं ठरतं नाही का. आणि मग आपल्या सगळ्यांच्या परिचित असणारं वचन आहे योहान
4:24 मध्ये जिथं सांगितलंय आहे की देव आत्मा आहे. आपल्याला माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी शमरोनी जी स्त्री आहे तिच्याशी तो बोलत आहे. आणि तिच्याशी बोलत असताना तो अगदी तिचं जे लक्ष आहे उपासनेकडे वेधतो. कारण त्या लोकांसाठी जी उपासना आहे ती फार मोलाची गोष्ट होती. आणि ते जे लोक होते त्यांच्यासाठी गरिजीम नाही का, तो जो पर्वत आहे तो महत्वाचा आहे त्यांच्यासाठी. त्या ठिकाणी आपलं मुख करून उपासना करणं, त्या ठिकाणी मुख करून देवाची स्तुती करणं एका विशिष्ट ठिकाणापुरती ती मर्यादित होती. यहुदी लोकांसाठी ती येरुशलेम, तेथील मंदिर, ते एका विशिष्ट ठिकाणाशी ती संलग्न अशी उपासना त्यांची होती की नाही इथंच देव आहे. आणि आम्हाला जर देवाला समजून घ्यायचं तर ह्याच ठिकाणी तो आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने योहान 4 अध्याय आणि वचन 24 मध्ये अगदी स्पष्ट केलेलं आहे की देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. तर प्रभू येशू ख्रिस्ताने अगदी स्पष्ट केलं शंभरोनी स्त्रीला सुद्धा की देवाची जी उपासना करणं आहे ते एखाद्या ठिकाणाशी नाही का बांधलेली नाहीये, तर ती खरं तर देवाच्या स्वरूपाशी बांधलेली आहे. देव कोण आहे हे ज्यावेळेस आपण समजून घेऊ त्यावेळेस आपण त्याची उपासना कशी करावी ते आपल्याला समजून येईल नाही का. देव आत्मा असल्यामुळे खरी उपासना आत्म्याने आणि खरेपणाने असणं गरजेचं आहे. आता देव आत्मा आहे अ, हे आपण समजून घेत असताना अ, आपल्याला काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. एक तर नकारात्मक बाजू याची काय बरं? देव आत्मा आहे म्हणजे काय बरं? त्याला भौतिक शरीर नाही, तो भौतिक नाहीये, तो मर्यादित नाहीये, तो भागांनी अशा वेगवेगळ्या अवयवांनी बनलेला नाहीये नाही का. तो मानवी डोळ्यांनी दिसणारा पण नाहीये. तिमोथी 1:17 आपण पाहतो. आणि दुसरी गोष्ट तो आत्मा आहे म्हणजेच काय, तो अमर आहे. त्याचा नाश होणार नाही, तो क्षय पावत नाही आणि तो मर्यादित नाहीये. सकारात्मक बाजूने जर आपण पाहिलं तर देव काय आहे बरं? देव शुद्ध, अभौतिक, तो काय आहे? सार आहे, अदृश्य तो देव आहे. अ, देव देव अनंत आहे, तो सनातन आहे, अपरिवर्तनीय आहे. तो जीवन आणि शक्तीचा जिवंत झरा तो आहे. आणि इर्मया 23 आणि 24 मध्ये स्क्रीनला टच नका करू कृपयात. तर इर्मया 23 आणि 24 मध्ये तिथं अगदी स्पष्ट केलेलं आहे नाही का की तो सर्व सृष्टी व्यापून राहणारा आणि तिच्यात वास करणारा तो आहे. तर देव आत्मा आहे. त्याची नकारात्मक बाजू याचा अर्थ त्याला शरीर नाही, त्याला त्याला तो मर्यादित नाहीये. त्याला तो भागांनी किंवा अवयवांनी बनलेला नाहीये. तो तो आपल्या डोळ्यांनी आपण त्याला पाहू शकत नाही. आणि तो आत्मा आहे म्हणजे त्याचा नाश होत नाही, तो क्षय पावत नाही आपल्यासारखं नाही का. कारण आपण देहा माणसांचे हाडा माणसांचे आपण आहोत. लहानपण आपलं जातं, आपण तरुण होतो, आपण म्हातारे होतो, आपलं हे शरीर दिवसेंदिवस क्षय पावत जातं आणि एक दिवस हे शरीर नष्ट होताना दिसतं. किंवा आपण कबरेत जातो नाही का, हे शरीर जे आहे सरते शेवटी त्याची राख होते. पण आत्म्याबद्दल विचार करत असताना आत्मा जो आहे तो अमर आहे. आणि देवाबद्दल विचार करत असताना देव आत्मा आहे. आणि मनुष्यामध्ये सुद्धा असलेला आत्मा, यामध्ये काय फरक आहे? दोन्ही पण नक्कीच आत्मा जे आहे ते अमर आहेत. परंतु ज्यावेळेस देव आत्मा आहे म्हटलं जातं आणि मनुष्यामध्ये सुद्धा आत्मा आहे, तर दोन्हीमध्ये काय फरक आहे माहिती आहे का तुम्हाला? देव आत्मा आहे म्हणजेच तो अनिर्मित आहे, तो अनिर्मित सार्वकालिक अल्फा ओमेगा, तो अमर आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत. तो तो आहे, त्याला कुणी घडवलेलं नाही. परंतु ज्यावेळेस आपल्याला आपल्याला आत्मा आहे, मनुष्यामध्ये जो आत्मा आहे त्याच्याबद्दल विचार करत असेल, नक्कीच तो आत्मा सुद्धा अमर आहे. परंतु तो त्या सार्वकालिक महान गौरवी देवाने दिलेला आहे. लक्षात येत आहे का तुमच्या की देव आत्मा आहे आणि मनुष्यामध्ये सुद्धा आत्मा आहे, यामध्ये काय फरक आहे? तर ह्याच गोष्टी आहे की आपला जो आत्मा आहे तो देवाने दिलेला आहे. परंतु देव आत्मा ज्यावेळेस म्हटलं तर त्याचं सार्वकालिक पण ते प्रकट करतं. ओके. पुढे आता देव आत्मा आहे ह्यावरच आपल्याला पाहायला भेटते त्याची जी पुढची गुणधर्म आहेत किंवा गुण वैशिष्ट्य आहेत त्यावर सुद्धा
हे सत्य प्रकाश पाडणार आहे. आता देव आत्मा आहे म्हणजेच तो एका विशिष्ट ठिकाणी तो त्याला आपण बांधून नाही ठेवू शकणार. कारण तो सर्वव्यापी आहे. तो एका ठिकाणी नाही. म्हणून स्तोत्र करता जो आहे तो स्तोत्र 139 मध्ये म्हणतो की मी तुझ्या आत्म्यापासून कुठे लपून जाऊ, नाही का? मी अधोलोकात गेलो, मी समुद्राच्या अगदी त्या तीराकडे मी गेलो, किंवा पंख धारण करून मी अगदी अंतराळात गेलो, मी कुठेही गेलो तरी तुझ्या आत्म्यापासून मी लपूच शकत नाही. त्याचं सर्वव्यापीपण आपल्याला पाहायला भेटतं. त्यानंतर देव आत्मा आहे म्हणजेच आपल्याला ते याची सुद्धा आठवण करून देतं त्याचं सर्वज्ञतामध्ये, की तो तो खुद्द प्रकाश आहे, तो सर्व जाणणारा देव आहे. देव आत्मा आहे. त्याचं अपरिवर्तनीय जो गुण विशेष आहे त्यामध्ये सुद्धा हे कसं प्रकाश पाडतं, की पहा, तो आत्मा आहे, ज्या प्रकारे तो नाश पाहू शकत नाही त्याच प्रकारे तो बदलू शकत नाही, तो बदलत नाही, नाही का? त्याचं सार्वभौमत्व, त्यावर कसा हा प्रकाश पाडतं हे सत्य. तर देव आत्मा आहे म्हणूनच सृष्टीवर तो अवलंबून नाहीये, तर त्याचा तो अधिपती आहे, सर्व गोष्टींवर सत्ता चालवणारा तो आहे. त्याचं जे गुण वैशिष्ट्य आहे पवित्रता, त्यावर हे सत्य कसं प्रगट करतं. तर हा जो देव आहे तो देव अतिशुद्ध आहे. तो अतिशुद्ध आहे, त्याच्यामध्ये पाप बिलकुल नाही. म्हणूनच मला असं वाटतं यशायामध्ये सांगितलं की तुझे नेत्र इतके शुद्ध आहेत की ते पाप पाहूच शकत नाही. बरोबर की नाही? तर देवाची पवित्रता सुद्धा, त्यावर सुद्धा देव आत्मा आहे, हे पहिलं मूलभूत जे सत्य आहे ते प्रकाश पाडणार आहे. आणि जे आय पॅकर म्हणतात की देव आत्मा आहे, याचा अर्थ तो वैयक्तिक, अनंत, स्वतंत्र, अदृश्य व नेहमी आपल्या लोकांसोबत असणारा तो आहे. आता ज्यावेळेस देव आत्मा आहे असं म्हटलं जातं, तर आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की त्रैक देव जो आहे, पिता, पुत्र, पवित्र आत्मा, हे तीन जरी वेगळे व्यक्ती असले तरी आपल्याला पाहायला भेटते की एकाच आध्यात्मिक देवपणामध्ये ते सहभागी आहेत. कारण आपण एकाच जिवंत खऱ्या देवावर विश्वास ठेवणारे लोक आहोत, लक्षात घ्या. एकच जिवंत खरा देव आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्या एकाच देवपणामध्ये सामावलेले तीन व्यक्ती आहेत, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. पिता हा झरा आहे, पुत्र हा तो मार्ग आहे, आणि पवित्र आत्मा हा तो बंध आहे जो आपल्याला जोडतो. आपल्याला पाहायला भेटतं की आपल्या जीवनात ते लागू करतो, नाही का? जे आपल्याला त्या एका देवाच्या संगतीत आणतात, नाही का? जो देव आत्मा आहे. बरोबर की नाही? ज्या देवाला आपण पाहू शकत नव्हतो, ज्या देवाला आपण जाणू शकत नव्हतो, त्या पूर्ण देवपणाला आपण ह्या आपल्याला पाहायला भेटतं या त्रैक देवामध्ये आपण पाहतो. पिता तो झरा आहे खुद्द, पुत्र तो मार्ग आहे, आणि पवित्र आत्मा तो बंध आहे जो ज्याद्वारे आपण त्या एका जिवंत देवाच्या संगतीत, जो आत्मा आहे त्याचे येतो आपण. आता ज्यावेळेस देव आत्मा आहे या सत्याबद्दल आपण पाहतो, तर हे सत्य चुकीच्या शिकवणीचा कसा विरोध करतं. तर याचा अर्थ, जर देव आत्मा आहे तर याचा अर्थ हा आहे की आपण प्रतिमा करू शकत नाही. सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे, देवाच्या प्रिय लेकरांनो, समजून घ्या. कोणत्याही प्रकारे देवाची प्रतिमा करू नये. आज पुष्कळ ठिकाणे तुम्हाला अ, अनेकांच्या घरात गेल्यानंतर एक फोटो पाहायला भेटेल एखाद्या एका नायकाचा, नाही का? आणि त्याला येशू ख्रिस्त म्हणून म्हटलं जातं. का बरं? कारण त्याने येशू ख्रिस्ताची भूमिका साकारलेली आहे. कोणालाच माहित नाही तो कसा दिसतो, नाही का? पहिल्या शतकामध्ये ज्यावेळेस प्रभू राहिला, त्यावेळेसच्या लोकांशिवाय, कारण प्रेषितांनी त्याला पाहिलं, चाचपलेलं आहे, त्याच्याशिवाय कोणीच त्याला पाहिलं नाही. पेत्र लगेच मला असं वाटतं काही वर्षांमध्येच पेत्र म्हणतो की पहा, आम्ही त्याला पाहिलं. पहिले पेत्र, मला असं वाटतं पहिली की दुसरी पेत्रामध्ये तो म्हणतो की आम्ही स्वतः त्याचे साक्षीदार होतो म्हटलेलं आहे त्या घटनेचे, जिथं आम्ही त्या प्रभूला गौरविल्या गेलेली अवस्थेमध्ये आम्ही पाहिलेलं आहे. त्याचं रूपांतरण झालं त्यावेळेस आम्ही तिथं होतो म्हटलेलं आहे. पण तो काय म्हणतो माहितीये का पुढं? परंतु याही पलीकडे निश्चित असं संदिष्टांचं वचन आपल्या जवळ आहे, जे काळोख्यात सुद्धा प्रकाशणार आहे. आणि त्याकडे म्हणे ख्रिस्ताच्या तो पहाटेचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्या म्हटलेलं आहे. तर देव आत्मा आहे ज्यावेळेस आपण विचार करतो,
तर आपल्याला ही जी चुकीची शिकवण आहे त्याकडे बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे, की आपण अशा प्रकारे कोणत्याही प्रकारची प्रतिमा करू नये. मग जर कोणी सांगतो, की मी स्वप्नात त्याला पाहिलंय, तो असा दिसतो, तो इथं हे तत्व खारीज करत आहे, जे पवित्र शास्त्र आपल्याला शिकवत आहे. दुसरी गोष्ट आपल्याला पाहायला भेटतं, की अँथ्रोपोमॉर्फिझम म्हणजेच पवित्र शास्त्रामध्ये पुष्कळ ठिकाणे देवाला हात आहे, देव पाहतो, नाही का, अम, देव बोलतो, अ, अशा प्रकारे देवाला पंख आहे, असे रूपक वापरलेले आहेत, नाही का. पण याचा अर्थ असा नाही की त्याला खरंच हात आहेत, लक्षात घ्या. कारण अ, ते मानवी भाषेला समजण्यासाठी देवाने आपल्याला पाहायला भेटतं की मनुष्यांद्वारे तशा प्रकारे लिहून ठेवलेलं आहे. त्याचं सार्वभौम कार्य, त्याची डोळं, त्याचं सर्व ज्ञानीपण दाखवितं, त्याची महानता ते प्रगट करणारा आहे. हं? नक्कीच आपल्याला पाहायला भेटतं की त्रैक्यातील दुसरा व्यक्ती हा देहधारी झाला. तो देहात आहे ख्रिस्त. त्याला आपण नक्कीच भविष्यात पाहणार आहोत. परंतु आता आपण नाही पाहत. आता नाही पाहू शकणार आपण त्याला. आपण केवळ त्याच्या वचनामध्ये त्याला पाहतो. त्याला आपण जाणतो, नाही का? तरी पण आपण त्या त्रैक देवाची, जिवंत देवाची आपण प्रतिमा करू शकत नाही कोणत्याही प्रकारे. अरे तो कसा दिसत असल, तो किती उंच असल आणि कशी त्याची दाढी असल. नाही नाही नाही, ह्या गोष्टी आपण नाही करू शकत. कारण देव आत्मा आहे ज्यावेळेस म्हटलेला आहे. तर हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आपण कोणत्याही प्रकारची जर आकृती आपल्या मनात केली तर ती मूर्तीपूजा आहे. पुढे काही औपचारिकता पण असू शकते, केवळ बाह्य धर्म, नाही का. ज्यावेळेस देव आत्मा आहे हे सत्य आपण शिकतो, तर आपल्याला हे पण समजून घेणं गरजेचं आहे की केवळ बाह्य धार्मिकता आपल्यासाठी महत्वाची नाहीये, नाही का. तर ते अंतःकरणापासून आहे, जर ज्यावेळेस आत्म्याबद्दल आपण पाहतो तर. आणि देव आत्मा आहे याचा अर्थ हाच आहे की हे सर्वेश्वरवादाला कसं खारिज करतं. ते ह्या प्रकारे खारिज करतं, देव आत्मा आहे म्हणजे तो निर्मिती समान नाहीये. तो आत्मा असून सर्वांपेक्षा उच्च आहे. निर्मितीच्या वेगळा तो आहे, विभक्त तो आहे. त्यानंतर काही तर्कवाद जे आहेत ते त्यावर हे कसं प्रभाव पाडणार ठरतं. तर देवाला पूर्णपणे मानवी बुद्धीने आपण समजवता येत नाही. आता ज्यावेळेस आपण देव आत्मा याबद्दल विचार करतो, तर आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की त्या देवाला आपण कधीच स्वतःहून समजू शकलो नसतो. कारण योहान 1:18 मध्ये सांगितले की त्याला कोणीच कधीच पाहिलेलं नाही. परंतु जो त्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रगट केलेला आहे. म्हणूनच शब्द देहधारी झाला म्हटलेला आहे. तो देव जो आत्मा आहे, जो अदृश्य देवाचं प्रतिरूप, तो ख्रिस्त देहधारी झाला. ज्याने ख्रिस्त म्हणतो की ज्याने मला पाहिलं त्याने पित्याच पाहिलेला आहे. योहान 14 आणि 9 मध्ये आपण पाहतो. आणि ख्रिस्त हा त्या अदृश्य देवाचं प्रतिरूप आहे. कलसे 1:15 आपल्याला त्याबद्दल सांगतो, नाही का. आणि आता ख्रिस्त आपल्यात त्याच्या आत्म्याद्वारे वास करत आहे. आणि तो आत्मा जो आहे ख्रिस्ताची उणीव भरून काढत आहे. तर आता हा जो देव आत्मा आहे, ज्याला आपण आपल्या आपल्या स्वबुद्धीने, आपल्या विचाराने समजू शकत नव्हतो, तो देव ख्रिस्तामध्ये प्रकट झालेला आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं त्या ख्रिस्ताने पित्याला प्रकट केलं. आणि आता त्या ख्रिस्ताची उणीव भरून काढण्यासाठी ख्रिस्ताने त्याच्या आत्म्याला पाठवलेलं आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की अशा प्रकारे त्रैक देव कार्यरत आहे. आणि देवाचे सेवक अशा प्रकारे म्हणतात की अदृश्य देव येशू मध्ये दृश्यमान झाला. आणि आत्म्याद्वारे आपण त्याला पिता म्हणून ओळखतो, नाही का. किती अद्भुत हे आहे. कारण त्या देवाला आपण कधीच पाहू शकलो नसतो, पित्याला आपण कधीच आताही आणि नंतरही पाहणार नाही. परंतु ख्रिस्तामध्ये आपण त्याला अनुभवू, त्याला त्याला जाणू. कारण ख्रिस्त म्हणतो की ज्यांनी मला पाहिलेलं आहे त्यांनी पित्याला सुद्धा पाहिलेलं आहे. त्रैक देवाचं महान अद्भुत ऐक्य आपल्याला त्यामध्ये पाहायला भेटतं. नक्कीच व्यक्ती म्हणून तिघांचं वेगळं अस्तित्व आहे. परंतु देव म्हणून एकाच देवपणामध्ये सामावलेले हे तीन व्यक्ती आहेत आपल्याला पाहायला भेटतात. देवचं पिता, देवचं पुत्र आणि देवचं पवित्र आत्मा. आता ज्यावेळेस देव आत्मा आहे म्हटलेला आहे, तर मग पुढे आता उपासनेबद्दल येतं, नाही का. कारण देव म्हटल्यानंतर त्याची उपासना आहे.
तर प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्या शंभरूने स्त्रीशी बोलत आहे तो म्हणतोय की देव आत्मा आहे, म्हणूनच त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. आता आत्म्याने उपासना करणं, आत्मिक उपासना करणं म्हणजे याचा अर्थ असा नाही सगळी बुद्धी हरपणं, नाही का, किंवा बेशुद्ध होणं किंवा काहीतरी वेगळंच करणं अशा प्रकारे याचा अर्थ होत नाही. तर देव आत्मा आहे, म्हणून खरी उपासना ही आतून असावी, मन अंतःकरणापासून असावी. जितकं आपण देवाबद्दल शिकतो तितकं आपलं अंतःकरण त्या उपासनेने भरलं पाहिजे, नाही का. ही केवळ बाह्य विधी, परंपरा, अंधश्रद्धावर अवलंबून असणारी उपासना नसावी. जॉन ओवेन जे आहे ते अशा प्रकारे म्हणतात की पवित्र आत्म्याशिवायची उपासना जी आहे ती म्हणजे एक मृत देहासारखी आहे, ज्या देहामध्ये आत्मा नाही. कसं आहे ना. आणि ही उपासना कशी पाहिजे म्हणे, आत्म्याने आणि खरेपणाने म्हटलेलं आहे. खरेपण, प्रामाणिकपणा, नाही का. आणि माहिती आहे का या उपासनेमध्ये काय पाहिजे म्हटलेलं आहे? प्रामाणिकपणा, देवाच्या वचनाशी सुसंगत असणारी उपासना असायला पाहिजे. आता तीन गोष्टी आपण दोन गोष्टी कमीत कमी आपण समजून घेऊ शकतो. पहिली म्हणजे एखाद्या एक उपासना करत आहे, नक्कीच आत्म्याने आहे परंतु सत्याशिवाय आहे. म्हणजे अंतःकरणापासून तो उपासना करताना दिसत आहे, परंतु त्यामध्ये सत्य नाही. तिला खोटी धार्मिकता म्हटलं जातं. दुसरं म्हणजे सत्याने तो उपासना करतो, परंतु आत्म्याशिवाय त्याला कोरडी औपचारिक धर्म म्हटलं जातं, नाही का. म्हणजे फक्त करायचं म्हणून करायचं. म्हणून देवाचे एक सेवक म्हणतात की आत्मा पण सत्याशिवाय उपासना म्हणजे मूर्तीपूजा. सत्य पण आत्म्याशिवाय उपासना म्हणजे काय? ढोंग आहे. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस म्हणतो की त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे, तर हे अगदी स्पष्ट आहे. प्रामाणिकपणे त्याच्या वचनाशी सुसंगत असणारी अगदी हृदयापासून ती उपासना निघते. तर सगळ्यात पहिलं मूलभूत जे गुण वैशिष्ट्य आहे ते म्हणजे काय बरं? देव आत्मा आहे. आणि त्रैक देवाबद्दल, विशेष करून त्या देवपणाबद्दल पण आपण तिथं विचार केलेला आहे. नक्कीच ख्रिस्त जो आहे त्रैकातील दुसरा व्यक्ती, तो देहधारी झाला आणि त्याच्यामध्येच आपण पुन्हा पित्याला सुद्धा अनुभवणार आहोत सार्वकालिकतेमध्ये. बरोबर. पुढे देव जीवन आहे. आता स्तोत्र 36 आणि 9 मध्ये आपण पाहतो काही वचन आहेत संदर्भ तिथं सांगितलं, कारण जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे. स्तोत्र 36 मध्ये तो म्हणतो स्तोत्रकर्ता. योहान 1:4 मध्ये म्हटलेलं आहे की त्याच्यामध्ये जीवन होते आणि ते जीवन मनुष्य मात्रांचा प्रकाश होतं म्हटलेलं आहे. योहान 5:26 मध्ये पित्याजवळ स्वतःमध्ये जीवन आहे म्हटलेलं आहे. पहिली योहान 5:20 मध्ये सांगितलं की तो खरा देव आणि अनंत काळचे जीवन आहे म्हटलेलं आहे. पवित्र शास्त्र अगदी स्पष्ट सांगत आहे की देव फक्त जीवन देणारा नाहीये, तर तो स्वतः जीवन आहे. तो काय आहे? तो स्वतः जीवन आहे, नाही का. त्याच्यामध्ये जीवन होतं, तो जीवनाचा झरा म्हटलेला आहे. परंतु वचन काय म्हणतं की त्याजवळ स्वतःचं जीवन आहे म्हटलेलं आहे. आणि वचन योहान 1:4 मध्ये सांगितलं त्याच्यामध्ये जीवन होतं आणि ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होता. पहिली योहान 5:20 तो खरा देव आणि अनंत कालचं जीवन आहे म्हटलेलं आहे. किती अद्भुत आहे, नाही का. आणि जीवनाबद्दल विचार करत असताना स्वयंपूर्ण जीवन, नाही का. स्वयंपूर्ण जीवन. आता इथं आपण थोडस एक विचार करू शकतो. आता आपल्यामध्ये जे जीवन आहे आणि देवामध्ये जीवन आहे त्याच्यामध्ये काय फरक आहे? पुन्हा एक वार, आपल्यामध्ये जे जीवन आहे ते कोणीतरी दिलेलं आहे, जे आपलं स्वतःचं नाही, जे कुणापासून तरी आलेलं आहे. ह्या असं नाही की माझी इच्छा झाली म्हणून मी जन्मास आलो, असं पण नाही. हे जीवन कोणीतरी देणार आहे, या जीवनाचा स्रोत कोणीतरी आहे. परंतु ज्यावेळेस देव जीवन आहे म्हटलं जातं, तर इथं आपल्याला स्वयंपूर्णता पाहायला भेटते की त्याच्यामध्ये जीवन आहे, त्याच्यामधून जीवनाचा झरा आहे, तो खुद्द जीवन आहे. आणि याचाच अर्थ काय बरं? तो कोणत्याही दुसऱ्या कोणत्या कारणावर कशावरही तो अवलंबून नाहीये. निर्गम 3:14 मध्ये अगदी स्पष्ट रीतीने मोशे सोबत बोलत असताना देव अगदी स्पष्ट करतो की मी आहे, मी असा वयाचा तो आहे. आणि याबद्दलच बोलत असताना देवाचे सेवक जे आहे पॅकर म्हणतात की देवाचं जीवन त्याच्यामध्येच आहे. त्याला कुठल्याही निर्मितीची गरज नाही. सृष्टी त्याच्यावर अवलंबून नाही, त्याच्यावर अवलंबून आहे, सॉरी.
पण तो सृष्टीवर अवलंबून नाहीये. स्वयंपूर्ण जीवन नाही का जीवनाबद्दल आपण पाहत असताना. त्यानंतर त्याचं जीवन जे आहे कसं आहे बरं, सार्वकालिक आहे. आपलं जीवन आपल्या जीवनाला सुरुवात आहे, परंतु देवाचं जीवनाला ज्यावेळेस देव जीवन आहे म्हटलेलं आहे, त्याला कधी सुरुवात आणि शेवट नाही. त्याचं जीवन सार्वकालिक आहे. स्तोत्र 92 आपल्याला सांगतो तो अनादी कालापासून अनंत कालापर्यंत देव आहे आणि त्याचं जीवन अपरिवर्तनीय आहे. आपले जीवन नाश पावणार आहे, बदलणार आहे नाही का. आपण नाही का वाढतो आणि एकदा त्या त्या नाही का आपल्या क्षय पावणाऱ्या स्थितीकडे आपण वाटचाल करतो. नक्कीच प्रत्येक वर्ष येतं, आपण प्रौढ 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 होतो, परंतु आपली ताकद पण तशी वाढत जाते का? आपण तितकं नाही का असं मजबूत होत जातो का? नाही. जितकं आपण वर्षाने वर्षाने वाढत जातो, तितकं आपल्याला पाहायला भेटतं की आपली जी क्षमता आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला कमी 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 होताना दिसतं. आपली ताकद कमी होताना दिसते. आपल्या वेदना आपल्यावर वरचढ होताना दिसतात. आपण जे सरळ चालायचो आता हळूहळू वाकायला लागतो. आपण बाकावर येतो. आपण एका काठीवर चालायला लागतो आणि नंतर अशी वेळ येते की आपल्याला आधाराची गरज लागते. परंतु देव ज्यावेळेस जीवन आहे म्हटलेलं आहे, तो अपरिवर्तनीय जीवन आहे का. आपलं जीवन हे नाश पावणार आहे, बदलणार आहे, पण देवाचं जीवन नाश न पावणार आहे. पहिली तिमोथी 6:15 मध्ये ज्या एकालाच अमरत्व आहे म्हटलेलं आहे, एकालाच अमरत्व आहे. अमरत्व ज्याची सुरुवातही नाही आणि शेवटही नाही, अपरिवर्तनीय जीवन असणारा तो देव आहे. आणि हाच देव सर्व जीवनाचा स्रोत आहे, कारण त्याच्या ठायी जीवन आहे. हा त्रिक देव त्या जीवनाचा झरा आहे. मग प्राणी, मनुष्य, देवदूत आणि सर्व जीवधारी गोष्टी जे काही तुम्हाला दिसतं ते सर्व काही त्याच्यापासून आहे. प्रेषितांची कृत्य 17वा अध्याय वचन 28 आपल्याला काय सांगतं? कारण आपण त्याच्या ठायी जगतो, वागतो आणि आहोत म्हटलेलं आहे. पुन्हा ठायी, हा सोर्स, हा स्रोत कुठून आहे? ह्या जीवनापासून आहे, जो खुद्द देव आहे. तो देव आध्यात्मिक जीवनाचा दाता आहे. पापामुळे मनुष्य त्या जीवनाला परका झाला, आत्मिक दृष्ट्या मेला. एफिसकरस पत्र अध्याय 2 आपल्याला सांगतं. पण देव ख्रिस्तामध्ये जीवन देतो नाही का. म्हणूनच ख्रिस्त म्हणतो की मी आलो आहे, ते म्हणजे त्यांना जीवन प्राप्ती व्हावी आणि ती विपुलपणे व्हावी, म्हणून मी आलेलो आहे. आणि ख्रिस्ताने काय केलं बरं जीवन देण्यासाठी आपल्याला? त्याने स्वतःचा जीव दिला. त्याने आपला आपल्यासाठी प्राण दिला, जेणेकरून आपण जगू सार्वकालिकतेमध्ये. आपल्यावरील जे पापाचं वेतन आहे त्याने स्वतःवर घेतलेलं आहे आणि आपल्याला त्या जीवनाचे वाटेकरी केलेलं आहे. जे जीवनाचे वाटेकरी आपण कधीच नव्हतो, ते सार्वकालिक जीवन ते ख्रिस्तामध्ये आपल्याला मिळालेलं आहे. सार्वकालिक जीवन म्हणजे देव स्वतः आहे. आता सार्वकालिक जीवनाबद्दल विचार करत असताना लोकांना प्रगटीकरणाच्या पुस्तकातील एक भाग फार आवडतो, जिथं सोन्या चांदीचे रस्ते, सगळे रत्नांनी भरलेल्या गोष्टी दाखवलेल्या आहेत आणि सगळं काही पाहायला भेटत आहे. अरे किती सुंदर आहे. मनुष्याला त्या स्वर्गात सुद्धा फक्त ह्याच गोष्टी पाहिजे. तर तुम्हाला माहिती आहे का ते सगळं वर्णन काय दाखवतं माहिती आहे का? स्वर्ग ज्याचा आहे ना, त्याची मोलवानता ते दाखवितं. की पहा, त्याचे जर रस्ते सोन्याचे आहेत, त्याचे जर हे रत्नांनी भरलेल्या सर्व गोष्टी दिसतात, तर तो खुद्द प्रभू किती मौल्यवान आहे, तो किती महान आहे आणि आणि तो किती गौरवी आहे नाही का. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की सार्वकालिक जीवन म्हणजे स्वर्गातील अनंत काळ जगणंच नाहीये, तर सगळ्यात मोलाची गोष्ट काय? देवासोबत असणं आहे. योहान 17:3 मध्ये काय सांगितलेलं आहे? योहान 17:3 मध्ये काय सांगितलेलं आहे? सार्वकालिक जीवन ते हेच आहे की तू जो एकच खरा जिवंत देव, त्या तुला आणि तू जो मला पाठवलेला आहेस त्या मला त्यांनी ओळखावं. काय आहे? आपण परिपूर्ण रीतीने आपल्या जिवंत देवाला त्या स्वर्गात ओळखणार आहोत. आणि हेच तर सार्वकालिक जीवनाचं गुज आहे, कारण ते जीवन त्या खुद्द देवामध्ये आहे. रिचर्ड सिब्बेस जे आहेत, सिब्स, ते अशा प्रकारे म्हणतात की देवाशिवाय स्वर्ग म्हणजे दिव्याशिवाय खोली आहे म्हटलेलं आहे. एखादी अंधारी खोली नाही का, तशा प्रकारची आहे. कारण जर देव नाही तर तो स्वर्ग कसा होऊ शकतो? कारण जिथं देवाची उपस्थिती, जिथं देव आहे, त्यालाच तर स्वर्ग म्हटलेलं आहे. हं?
ओके. त्यानंतर पुढे देव परिपूर्ण आहे. देव परिपूर्ण आहे. त्याबद्दल काही संदर्भ आपल्या समोर आहेत बघा. स्तोत्र 18 आणि 30, जिथे सांगितलं देवाचा मार्ग परिपूर्ण आहे. मग ते 5:48 मध्ये म्हटले, स्वर्गातील तुमचा पिता जसा परिपूर्ण आहे तसे तुम्हीही परिपूर्ण असा म्हटलेला आहे. याकोब 1:17 मध्ये सांगितलं प्रत्येक चांगले वरदान व प्रत्येक परिपूर्ण देणगी वरून येते म्हटलेलं आहे. अनुवादामध्ये सांगितलेलं आहे की 32 आणि 4 मध्ये तो खडक आहे, त्याचे कार्य परिपूर्ण आहे. पवित्र शास्त्र ज्यावेळेस सांगतं की देव परिपूर्ण आहे, त्यावेळेस देव स्वभावता परिपूर्ण आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता नाहीये, दोष नाहीये, बदल नाहीये, नाही का? मनुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारची कमतरता आपल्याला पाहायला भेटते. तुम्ही कोणताही मनुष्य घ्या भूतलावरील, त्याच्यामध्ये कुणामध्येच परिपूर्णता आपल्याला पाहायला भेटणार नाही. त्याची शारीरिक स्थिती नक्कीच तो कितीतरी रीतीने दुसऱ्यापेक्षा दिसायला सुंदर असेल, काहीतरी वेगळा असेल, नाही का? परंतु असा परिपूर्ण म्हणून तुम्ही त्याला शोध कराल ना, तर त्याच्यामध्ये काही ना काही उणे तुम्हाला दिसणार आहे. परंतु देव परिपूर्ण आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं उणे नाहीये. आता परिपूर्णता म्हणजे काय बरं? देवामध्ये काहीही कमी नाहीये. तो संपूर्ण, स्वयंपूर्ण आणि सर्व सद्गुणाचा परिपूर्ण संगम आहे. सर्व गोष्टींमध्ये तो परिपूर्ण आहे. तो त्याच्या सर्व गुणवैशिष्ट्यांमध्ये परिपूर्ण आहे. तो 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 पवित्रतेमध्ये परिपूर्ण आहे. तो त्याच्या अ, अ, तो तो त्याच्या न्यायीपणामध्ये तो परिपूर्ण आहे. त्याच्या सर्व गुणवैशिष्ट्यांमध्ये तो परिपूर्ण आहे. त्याची नैतिक परिपूर्णता आपल्याला पुढे शिकायला भेटते, की देव पवित्र आहे, नीतिमान आहे आणि त्याच्या न्यायात कोणताही दोष नाही. म्हणून कोणीच असं म्हणू शकणार नाही देव पक्षपाती आहे. तो पक्षपात करतो नाही म्हणू शकणार, कारण तो परिपूर्ण नीतिमान देव आहे. तो पवित्र देव आहे. म्हणूनच त्याने त्या ज्या मागण्या, ज्या आपण पूर्ण करू शकत नव्हतो, ज्या त्याच्या न्याय नीतिमान मागण्या आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी त्याच्या प्रिय पुत्राला पाठवलेलं आहे. तो इतका परिपूर्ण आहे की पहा, त्याच्या ज्या नीतिमान मागण्या आहेत, तितक्याच परिपूर्ण रीतीने पूर्ण होणं गरजेचं आहे. आणि त्या केवळ केवळ ख्रिस्तानेच पूर्ण केलेल्या आहेत. ओके, ख्रिस्तानेच पूर्ण केलेले आहेत. मनुष्यात मध्ये कोणीच ते करण्यास पात्र नाहीये. त्या पवित्र देवासमोर उभं राहण्यास पात्र नाही. स्तोत्र 24 मध्ये ज्या प्रकारे म्हटलं की तुझ्या पवित्र डोंगरावर कोण चढेल, तुझ्या पवित्र स्थानात कोण उभा राहील म्हटलेलं आहे. ज्याचे हात शुद्ध आहे, ज्याचं मन, नाही का, ज्याचं मन शुद्ध आहे, ज्याच्या मनात कपट नाही म्हटलेलं आहे. पण हा कोण आहे? भूतलावर तर असा कोणी सापडणार नाही तुम्हाला. केवळ ख्रिस्त आहे. तो जगला, त्याचे हात शुद्ध होते, त्याचं मन शुद्ध होतं, त्याच्या मनात कधीच कपट नव्हतं. तो जगला आपल्या बदली. तर ही पूर्णता परिपूर्ण, जी जी नैतिक पूर्णता आहे, ती आपल्याला देवाच्या परिपूर्ण कार्यामध्ये पाहायला भेटते. त्या वधस्तंभावर सुद्धा पाहायला भेटते. का बरं? ख्रिस्त म्हणतो, एलोई एलोई लमा सबखतनी, म्हणजे माझ्या देवा, माझ्या देवा तू माझा त्याग का केला? तिथं आपल्याला देवाची नैतिक परिपूर्णता पाहायला भेटत आहे, की पहा, सर्व त्याच्या निवडलेल्या लोकांचं पाप त्याच्यावर लादण्यात आलेलं आहे. आता तो आपल्या बदली दोषी झालेला आहे. आपल्या बदली तो शाप असा गणण्यात आलेला आहे. आपल्यासाठी तो पाप असा झालेला आहे. आणि तो पवित्र देव जो नैतिक परिपूर्णतेने भरलेला आहे, त्याने आपलं मुख त्याच्यापासून फिरवलं, पाहिलं, कारण तो पाहू शकत नाही पाप. स्तोत्र 145:17 मध्ये सांगितलं, परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायी आहे. तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे. त्याने दया दाखवली. ती दया नैतिकता बाजूला ठेवून नाही दाखवली त्याने. आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याला त्याचं, तो प्रेमळ आहे, तो दयाळू आहे, कनवाळू आहे, कृपाळू आहे, ही सर्व गुणवैशिष्ट्ये खूप आवडतात आपल्याला देवाची. पण तो पवित्र आहे, तो न्यायी आहे, तो ईर्ष्यावान देव आहे. बरोबर? ही गुणवैशिष्ट्ये पुष्कळदा आपल्याला आवडत नाही. का बरं? कारण तिथं आम्ही पडतो ना.
ज्यावेळेस आपण म्हणतो की तो पवित्र आहे, तर आपल्याला हे पण समजणं गरजेचं आहे की ही दया, हे प्रेमळपण त्याचं, हे कृपाळूपण त्या पावित्र्याने आहे. त्याचं पावित्र्य बाजूला ठेवून कधीच नाहीये. नाहीतर त्याला काय गरज होती ख्रिस्ताला पाठवायची, नाही का? तो डायरेक्टली तुम्हाला आणि मला वाचू शकला असता. जर त्याने तसं केलं असतं तर काय ठरला असता तो? तो नीतिमान, पवित्र ठरला नसता. परंतु तो नैतिक रीतीने परिपूर्ण आहे. म्हणूनच त्याने आपल्या पापाची योग्य किंमत चुकवण्यासाठी त्याच्या प्रियपुत्राला, जगाचं पाप हरण करणारा कोकरा म्हणून पाठवलेला आहे. किती अद्भुत हा देव आहे. त्याची परिपूर्णता अपरिवर्तनीय आहे. देवाची परिपूर्णता वेळेनुसार वाढत नाही वा कमी होत नाही, लक्षात घ्या. आता एक लहान बाळाचं उदाहरण घ्या तुम्ही, नाही का? ते लहान बाळ 6 महिन्याचं होतं, त्यावेळेस त्याच्यामध्ये वेगवेगळ्या हालचाली सुरू होतात. ते पोटावर यायला लागतं किंवा रांगायला लागतं, नाही का? 9 महिन्याचं झाल्यानंतर, 1 वर्ष झाल्यानंतर ते थोडं उभं राहायला शिकतं. पुढे 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 ते वाटचाल करत चालतं आणि वेळेनुसार सर्व गोष्टींवर बदल होत चालतो. त्याची विचारसरणीमध्ये बदल होत चालते. हळूहळू हळूहळू तो प्रौढतेकडे वाटचाल करतो. परंतु देवाचं तसं नाही, तो परिपूर्ण आहे. तो वेळेनुसार वाढत नाही, तो सार्वकालिकतेमध्ये अगदी अगदी परिपूर्ण तो देव आहे. म्हणूनच ख्रिस्ताबद्दल सुद्धा आपल्याला शिकायला भेटतं की तो कालाज आणि युगानयुग सारखाच देव आहे. ज्यावेळेस तो परिपूर्ण आहे म्हटलेला आहे देव, तर त्याच्या सर्व गुणांमध्ये तो परिपूर्ण असला पाहिजे. नक्कीच तो ज्ञानी आहे, तो सर्वज्ञानी आहे, तर त्याच्या ज्ञानामध्ये सुद्धा तो परिपूर्ण आहे. तो सर्व काही जाणतो आणि त्याच्या सुज्ञतेने सर्व काही तो घडवून आणतो. म्हणून देवाच्या प्रिय लेकरांनो, आपल्या जीवनातील होणाऱ्या घटना त्याकडे पाहत असताना असं समजू नका, अरे देवाने असं का घडवून आणलं. नाही, तो परिपूर्ण आहे त्याच्या गुणांमध्ये. तो सुज्ञ आहे आणि आपल्या जीवनातील घडामोडी द्वारे आपल्याला कसं घडवायचे त्याला समजतं. जर तो त्या योनाला ताळ्यावर आणण्यासाठी त्या समुद्रामध्ये त्याला फेकून देण्यापर्यंत तो तयारी दाखवतो आणि त्या समुद्राच्या पाण्याच्या खोलीमध्ये त्याला त्या माशाच्या पोटात 3 दिवस राहण्यास तो भाग पाडतो आणि त्याची इच्छा तो पूर्ण करून घेऊ शकतो, तर त्याची सुज्ञता किती अद्भुत आहे. त्याच्या बंडखोरीचा पण उपयोग देवाने तिथं त्या खलाशांचं जीवन बदलण्यासाठी केलेलं. किती तो परिपूर्ण ज्ञानी आहे, तो सुज्ञ आहे. त्याच्यापासून कोणी लपू शकणार नाही. देवाचं सामर्थ्य परिपूर्ण आहे आणि म्हणून त्याच्या इच्छेविरुद्ध काहीही घडू शकत नाही. पुन्हा एक वार योनाचंच उदाहरण पहा. त्याने देवाच्या दृष्टीआड होण्यासाठी प्रयत्न केला. तो पळू शकला का? नाही. इवन एवढंच नाही, तर असा एक प्रसंग तिथं आपण पाहतो की जिथं ज्यावेळेस योनाची चिठ्ठी निघते, त्यावेळेस ते खलाशी त्याला म्हणतात की बाबा आता हे वादळ शांत व्हावं म्हणून आम्ही तुझं काय करावं. तो म्हटलं मला फेकून द्या. त्यावेळेस ते खलाशी काय करतात माहितीये का? ते ते तारू जो आहे तो किनाऱ्याला आणण्यासाठी प्रयत्न करतात, पण ते करू शकले नाही. देवाचं परिपूर्ण सामर्थ्य आपण पाहतो. त्याच्या पुढे कोणीच काहीच करू शकत नाही, कारण तो सामर्थ्यशाली देव आहे. त्याच्या इच्छेविरुद्ध काहीच घडत नाही. त्याचं आणखी उदाहरण पुढे आपण पाहतो. तोच देव आहे ज्याने योनाला धडा शिकवण्यासाठी एक सुंदर वेल उभा केला आणि नंतर त्या वेलाला जाळण्यासाठी किडा उत्पन्न केला. हा प्रभू आहे, सामर्थ्यशाली देव, सार्वभौम देव आहे. देवाचं प्रेम परिपूर्ण आहे, त्याच्या प्रेमामध्ये सुद्धा तो परिपूर्ण आहे. म्हणूनच पाप्यांना वाचवण्यासाठी त्याने स्वतःच्या पुत्राला पाठवलेलं आहे, दिलं त्याने स्वतःच्या पुत्राला. जी आय पॅकर म्हणतात की देव परिपूर्ण आहे म्हणजे त्याच्यामध्ये काहीही कमतरता नाही. त्याचे सर्व गुण अनंत, अपरिवर्तनीय व एकमेकांत परिपूर्ण संतुलित आहेत. कोणताच जो गुण विशेष आहे एकमेकांना बाजूला किंवा डावलत नाही. उदाहरणार्थ, तो प्रेमळ आहे म्हटल्यानंतर त्याचं पावित्र्य पण, पवित्रता तो बाजूला नाही सारत, तर तो प्रेमळ आहे, पावित्र्याने तो प्रीती करणारा देव आहे. एकमेकांना काय म्हणतात ना, जोडून ही सर्व गुणवैशिष्ट्ये वाहताना आपल्याला दिसतात. देवाच्या देवाच्या बाहेर आपण पूर्णता शोधू शकत नाही. देवाच्या परिपूर्णतेमुळे आपल्याला आश्वासन मिळते की तो अपूर्णपणे प्रेम करणार नाही किंवा अन्याय करणार नाही. तर देव परिपूर्ण आहे. त्याबद्दल आपल्याला इथे शिकायला भेटतं. त्यानंतर पुढचं आणखी एक सत्य आहे, ते म्हणजे
देव अनन्य आहे. देव अनन्य आहे. आता देव अनन्य आहे म्हणजेच काय? एकमेव. एकमेव नाही का? एक त्याचं अलौकिक पण ते दाखवणार आहे. विश्वात कितीही शक्तिशाली अथवा किती महान गोष्टी असल्या, किती अफाट गोष्ट असली जी आपल्या नजरेच्या पलीकडे असलं, तुम्ही समुद्राकडे पहा, तुमची नजर अपुरी पडते. तो किती अफाट आहे, किती मोठा आहे. किती मोठा असू दे, आपली नजर तिथं अपुरे पडते, आपलं ज्ञान अपुरं पडतं. पण लक्षात घ्या, तरी सुद्धा त्या सगळ्यांमध्ये युनिक, लौकिक कोण आहे? अनन्य कोण आहे? देव आहे. तो सृष्टी करता, तो निर्माण करता देव आहे. त्या समुद्राकडे पाहत असताना तुमची नजर पुरत नाही ना का? मग त्याला घडवणार किती अद्भुत आहे. तो सार्वकालिक आहे, सर्वशक्तिमान देव आहे. इथं सर्व काही निर्मित आहे, लक्षात घ्या. पण देव स्वतः सार्वकालिक आहे. त्याची तुलना कशाशीच आपण करू शकत नाही. देवाला कुठल्याही मापदंडाने आपण मोजू शकत नाही, लक्षात घ्या. कुठल्याच मापदंडामध्ये आपण मोजू शकत नाही. इवन त्या समुद्राचा सुद्धा मापदंड त्याच्यासाठी अपुरा. इतका अफाट तो आहे, इतका अद्भुत तो आहे. त्याची सुज्ञता, त्याची पवित्रता आणि त्याचं त्याचं प्रेम, या सर्वांमध्ये तो अद्वितीय आहे. अद्वितीय आहे, अद्भुत आहे. उपासनेमध्ये अनन्यता आपल्याला पाहायला भेटते. तोच उपासनेस पात्र देव आहे. तोच केवळ उपासनेस पात्र आहे. म्हणूनच मूर्ती, धन, सत्ता किंवा व्यक्ती कोणालाही देवाच्या समान करणं म्हणजे ते पाप आहे, हे लक्षात घ्या. आणि त्याच्याबद्दल बोलत असताना अनुवाद 6:4 मध्ये काय सांगितलेलं आहे? जिथं मोशे म्हणतो की हे इस्रायला, श्रवण कर, आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. तो इथं म्हणतो की श्रवण कर, नाही का? श्रवण कर. इथं शेमा हा शब्द वापरलाय मूळ भाषेमध्ये. शेमा म्हणजे ऐक. ही एक इब्री विश्वासाची कबुली आहे, जी देव कोण आहे आणि त्याच्या प्रती आपली काय कर्तव्य आहे, नाही का, त्याची वर्णन करणारी ती गोष्ट आहे. आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. अनन्य परमेश्वर आहे. अनन्य हा जो शब्द आहे त्याच्यासाठी मूळ शब्द एखाद हा शब्द वापरलेला आहे. म्हणजे एक. आणि परमेश्वर एक आहे हे विधान अगदी स्पष्ट रीतीने त्रैक्य देवाचं जे सत्य आहे त्याला विरोधाभास करणार नाही, लक्षात घ्या. तर हे उलट त्या सत्याची स्थापना करणार हे हा शब्द आहे, हा विधान आहे. कारण याखीद किंवा एखाद हा जो शब्द आहे आपल्याला पाहायला भेटतं अगदी स्पष्ट रीतीने ऐक्यतेबद्दल शिकवणारा हा शब्द आहे. याखीद म्हणजे पूर्ण एक ऐक्यता किंवा एक वचनी हा शब्द येतो याखीद. देव म्हणाला तुझा पुत्र, तुझा एकुलता एक, एक एक म्हटलेला आहे. याखीद हा शब्द एकुलता एक त्याच्याबद्दल मार्गदर्शन करतो. परंतु एखाद ज्यावेळेस पाहतो, याखीद हा केवळ एक वचनी मार्गदर्शन करणारा शब्द आहे. परंतु एखाद हा जो शब्द आहे ना, त्याचा पहिला उपयोग आपल्याला पाहायला भेटतो उत्पत्ती 1:5 मध्ये पाहायला भेटतं, जिथं संध्याकाळ झाली व सकाळ झाली, हा पहिला दिवस. हा पहिला दिवस. काय? संध्याकाळ आणि सकाळ मिळून काय म्हटलेला आहे? हा पहिला दिवस. हा पहिला दिवस, तिथं एखाद हा शब्द वापरलेला आहे. ऐक्यता. एक दिवस कधी बदला म्हटलेला आहे? संध्याकाळ आणि सकाळ मिळून म्हटलेला आहे. तर अनेकत्वाची किंवा अनेक वचनी हा तो शब्द आहे. संध्याकाळ आणि सकाळ मिळून बनलेला तो एक दिवस आहे. उत्पत्ती 2:24 मध्ये सुद्धा एखादचा उपयोग आपल्याला करताना दिसतो, नाही का? तिथे ते दोघे एक देह होतील म्हटलेलं आहे. दोघे एक देह होणं. त्यानंतर निर्गम 26 मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं की जे निवास मंडपाबद्दल सांगितलेलं, नाही का? त्या निवास मंडपाच्या गोष्टीबद्दल बोलत असं काय सांगितलं? तसे सोन्याचे 50 आकडे बनवावेत आणि ह्या आकड्यांनी पडदे एकमेकांना अशा प्रकारे जोडावेत की सर्व मिळून निवास मंडप अखंड एखाद. एखादा शब्द आहे. हे सर्व मिळून अखंड निवास मंडप आपण पाहतो, नाही का? एखाद हा जो शब्द आहे तो आपल्याला त्या अनेक वचनी गोष्टींबद्दल सांगतं. आणि ते आपल्याला आपल्याला पाहायला भेटतं ज्यावेळेस सांगितलं की तुझा देव परमेश्वर अनन्य परमेश्वर आहे, त्यावेळेस आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की त्या त्रैक देवाबद्दल ते मार्गदर्शन करत आहे.
एकाच देवपणात सामावलेल्या तीन व्यक्तीबद्दल मार्गदर्शन करणारा तो शब्द आहे. हे देवपण पूर्णपणे तिघांमध्ये पाहावयास मिळतं आपल्याला. तरी हे तीन वेगळे देव नाही, तर एकच जिवंत देव आहे. हा एकच जिवंत देव या तिघांमध्ये पूर्णपणे आपल्याला पाहायला भेटतो. 100% पित्यामध्ये, 100% पुत्रामध्ये आणि 100% पवित्र आत्म्यामध्ये. तरी सुद्धा हे तीन देव नाही, तर एकच देव आहे. त्या एकाच देवपणामध्ये सामावलेले तीन व्यक्ती आहेत. आपला देव, परमेश्वर, आपला देव, इथे एलोहिम शब्द वापरलेला मूळ भाषेत, आणि तो सुद्धा अनेक वचने अर्थाने आहे. त्रैक्य देवाबद्दल आहे. काही लोक पित्यालाच एकमेव देव मानतात. इथे ज्यावेळेस अनन्य देव म्हटलेला आहे, तर केवळ यहोवा देव एकच, एकच देव पिता म्हटलं जातं. काही लोक पवित्र आत्म्यालाच केवळ देव म्हणतात. नाही, काही लोक आपल्याला पाहायला भेटतात की जिथं ते केवळ प्रभू येशू ख्रिस्तालाच देव म्हणतात. ओनली जीसस, योवा विटनेस, नाही का, ओनली होली स्पिरिट वाले. तर आपल्याला पाहायला भेटतं तशा प्रकारे पवित्र शास्त्र आपल्याला शिकवत नाही. आपल्याला त्रैक देवाबद्दल आपण शिकतो पवित्र शास्त्रामध्ये. देवचं पिता, देवचं पुत्र आणि देवचं पवित्र आत्मा, ह्या त्रैक देवामध्ये सामावलेला तो एकच देव पित्यामध्ये पूर्ण 100% ते देव पण आपल्याला पाहायला भेटते. तेच देव पण 100% प्रवेशू ख्रिस्तामध्ये आणि तेच पवित्र आत्म्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं. हे तिघं असं नाही का टक्केवारीने ते देव पण वाटून घेत नाहीत. म्हणून अनन्य देव ज्यावेळेस म्हटलं जातं, तर त्रैक्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. आणि शेवटी आपण पाहतो की देव सार्वकालिक आहे. देव सार्वकालिक आहे, पुढचा गुण विशेष. स्तोत्र 90 आणि 2 मध्ये पुन्हा एक वार आपण पाहतो की पर्वत उत्पन्न होण्यापूर्वी, पृथ्वी आणि जग निर्माण होण्यापूर्वीपासून, अनंत काळापासून अनंत काळापर्यंत तूच देव आहेस. पहिले तिमोथी 1:17 सांगितलं, अनंत काळचा तो राजा आहे, अमरत्व ज्याला आहे, जो अदृश्य आहे, जो एकमेव देव आहे. यशया 57:15 मध्ये आपण पाहतो की मी अनंत काळात वास करणारा पवित्र नाव असलेला असा देव आहे. प्रगटीकरण 1:8 मध्ये सांगितलं, मी अल्फा आणि ओमेगा आहे, जो होता, जो आहे आणि जो येणार आहे. ही सर्व वचनं आपल्याला त्या सार्वकालिकतेबद्दल सांगतात. मग देव सार्वकालिक आहे याचा अर्थ काय आहे? देव सार्वकालिक आहे याचा अर्थ काय आहे? तर याचा अर्थ हाच आहे की त्याला कोणत्याही प्रकारे सुरुवात नाही आणि शेवट नाही. ज्या प्रकारे सर्व निर्मिती वेळेच्या बंधनात आहे, त्या प्रकारे देव त्या वेळेच्या बंधनात नाहीये. तो काळाच्या पेक्षा पलीकडे आहे. या सर्व वेळेवर त्याचा अधिराज्य आहे. तो सर्व गोष्टींवर राज्य करणारा देव आहे. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ या मर्यादेत तो अडकलेला नाहीये. तर हे सर्व काळ एकाच क्षणी त्याला माहित आहे. एकाच क्षणी त्याला भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ माहित आहे. कारण तो सार्वकालिक देव आहे. त्यानेच हे सर्व काही घडवलेलं आहे. ज्यावेळेस तो सार्वकालिक म्हटलेला आहे, तर त्याची अपरिवर्तनीयता सुद्धा सुद्धा ते दाखवित. तो माणसासारखा बदलत नाही. तो माणसासारखा बदलत नाही. मनुष्याचं रूप जसं ते वयाने वाढतं, तसं सुद्धा बदलत जातं सगळ्या शरीरावर. त्याचा परिणाम होतो. पण देव तसा नाही. मला किती 6 मध्ये काय म्हटलं बघा, कारण मी परमेश्वर आहे, मी बदलणारा नाही. म्हणून याकूब वंशज हो, तुम्ही नष्ट झाला नाहीत म्हटलेलं आहे. सार्वकालिक देव आपल्याला पाहायला भेटतं, जो वेळेच्या अधीन नाही. पण तुम्हाला माहिती आहे का की अशी एक वेळ आली जिथं त्या सार्वकालिक देवाला वेळेच्या अधीन व्हावं लागलं. आणि तो कोण? तो ख्रिस्त, तो शब्द देहधारी झाला. का बरं त्याला वेळेच्या अधीन व्हावं लागलं? तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. आपण जे वेळेच्या अधीन होतो, जे आपण मर्यादित बुद्धीचे लोक, आपण जे मर्यादित काळामध्ये राहणारे लोक, जे आपण आपण देवापासून दुरावलेले, जीवनास पारखे झालेले, तर आपल्याला त्या सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून तो प्रभू वेळेच्या अधीन आला. वेळेच्या अधीन तो झालेला आहे. तो देव देहधारी झाला. किती अद्भुत आहे. देवाचं सार्वकालिक पण आपल्या विश्वासाची खात्री देतं की देव सार्वकालिक आहे. म्हणूनच वचनावर आपण पूर्ण विश्वास ठेवू शकतो, नाही का? हे आपल्याला सांत्वन देणार आहे.
की देव सार्वकालिक आहे. म्हणूनच आपलं जीवन बदलतं, पण देव कायम तोच आहे. हे आपल्यामध्ये भय निर्माण करणार आहे. देव सार्वकालिक आहे ते. आपला देव काळापलीकडे आहे. आपण त्याच्या समोर नतमस्तक व्हायला हवं, नाही का? आपण असं कधीच म्हणू शकतो म्हणून देवा तुला माहित नसावं ते. नाही, त्याला सर्व माहित आहे. सार्वकालिक दृष्टिकोन, आपण या जगात तात्पुरते आहोत. सार्वकालिक देवासाठी आणि सार्वकालिक जीवनासाठी आपण जगायला हवं. देवाचे सेवक म्हणतात की देवाची अनंतता, सार्वकालिक पण म्हणजे काय? तो कधीच वृद्ध होत नाही, थकत नाही, बदलत नाही. आपल्याला मर्यादित जीवन असते, पण देवाचं अस्तित्व सार्वकालिक आणि अखंड आहे. देवासाठी 100 वर्ष आणि एक दिवस सारखेच आहेत. तो सर्व काळ एकाच वेळी ओळखतो आणि नियंत्रित करतो. असा आपला हा गौरवी आणि पराक्रमी प्रभू आहे. तर ज्यावेळेस आपण या गुणवैशिष्ट्यांबद्दल पाहतो, नाही का? तर आपण सुरुवातीला शिकलो देव आत्मा आहे. त्यानंतर आपण शिकलो देव जीवन आहे. त्यानंतर आपण पाहिलं ते परिपूर्ण आहे, तो अनन्य आहे, आणि मग शेवटी आपण शिकलो की तो कसा आहे? सार्वकालिक आहे. ही जी गुणवैशिष्ट्ये आहे, आपल्याला देवाला समजून घेण्यासाठी अधिक मदतगार ठरणारे आहेत. आणि म्हणूनच देवाला आपण धन्यवाद देऊ त्याच्या परिपूर्ण कार्याबद्दल, त्याच्या त्याच्या महानतेबद्दल, त्याच्या करुणेबद्दल, की अ, अशा असा देव आमचा देव झालेला आहे ख्रिस्तामध्ये. आम्ही कधीच त्या देवाला ओळखू शकलो नसतो आपल्या स्वतःच्या बळाने. ख्रिस्तामध्ये आता आम्ही अशा गौरवी देवाला आम्ही पाहतो, नाही का? त्याला आम्ही ओळखतो, प्रार्थना करतो.